मला वाटलं बरं झालं, बक्षिसं देता देता जेवढं बोलतोय त्यात माझं भाषण होईल, पण तसं होणार नाही. पारितोषिक वितरण समारंभाची काही बक्षिसं देऊन झाल्यानंतर हे मनोगत व्यक्त करायला लावल्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो. कारण परीक्षकांचं मनोगत ऐकण्याची कुठलीही मनस्थिती आणि अवस्था स्पर्धकांची नसते, याचा मी स्पर्धक असल्यापासूनचा अनुभव घेतो आहे. ते खरं म्हणजे काही ऐकायच्याच मनस्थितीत नसतात, परंतु मी बोलणार. या स्पर्धेबद्दल आपण एकदा सगळ्यांनी उपस्थित लोकांनी 10व्या वर्षाबद्दल अत्यंत कडकडाट टाळ्यांचं करून स्वागत करूया. महाविद्यालयीन काळापासनं ते पुढे अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये मी सहभागी झालो, स्पर्धक म्हणून, परीक्षक म्हणून काम पाहिलं. परंतु ज्या पद्धतीने या एकांकिका स्पर्धेचं नियोजन केलं जातं आहे ते बघून मला फार आश्चर्य वाटलं. कारण महाराष्ट्रातल्या सगळ्या स्पर्धकांना याच्याविषयी माहिती आहे की स्पर्धेची ओढ असते, तयारी असते, गावगावून आपण जात असतो, प्रवास करून येत असतो, राहण्याची सोय नसते, जेवणाची सोय नसते, तिथे उपलब्ध यंत्रणा नसते. अशा एका अडचणीच्या काळात आणि आपण परफॉर्मन्स करायला अत्यंत उत्सुक असताना येणाऱ्या अडचणी असतात. एकही अडचण मला या संयोजकांनी दाखवलेली दिसली नाही. रोज आमरसपुरीचं जेवण देणारी ही संयोजक संस्था म्हणजे मोठं भाग्याचं लक्षण आहे. म्हणजे जानेवारीचा हुरडा जरी टळला तरी आंब्यांची त्यांनी मेजवानी तुम्हाला दिलेली आहे एप्रिलमध्ये झाल्यामुळे. आणि उत्तम नियोजन म्हणजे पारितोषिकाची रक्कम सगळ्यात मोठी आहे महाराष्ट्रात, ही मोठीच गोष्ट आहे. कारण मी त्याच्याकडे असं बघतो, त्यांचा दातृत्वाचा हेतू जरी असला तरी मला त्याच्यामध्ये एक अंतस्थ हेतू असा वाटतो की चांगल्या संस्थांना आपलं नवीन नाटक निर्माण करण्यासाठी हा फंड वापरता यावा, अशा पद्धतीचा त्यांचा हेतू आहे. आणि जो आजच्या काळात खूप महत्त्वाचा आहे. कारण लिखाण असतं, चांगले नट असतात, दिग्दर्शक असतात, परंतु इन्फ्रास्ट्रक्चर नसतं. अशा वेळेला ही मदत बक्षिसाच्या स्वरूपात त्यांनी देऊन फार मोठं काम केलेलं आहे. अत्यंत उत्तम मोठी संयोजन समिती आहे, तुम्ही बघितलं जेव्हा स्टेजवर आले तेव्हा. त्यामुळे कामं वाटून दिलेली आहेत आणि उत्तम प्रकारे ती राबवली जातात. माझ्याबरोबर श्वेता शिंदे, अद्वैत दादरकर असं आम्ही गेले 4 दिवसांमध्ये 27 एकांकिका बघितल्या, ज्या 133 एकांकिकांमधनं निवडल्या होत्या. हे फार ट्रिकी काम आहे. जसं असतं ना की सिनेमाच्या सुरुवातीला असतं याचा काही कशाशी संबंध नाही, हे समजून घ्यावे, योगायोग समजावा, तसं मी काही बोलणार नाही. परंतु माझ्या भाषणात काही एकांकिकांचा उल्लेख झाला तर त्याचा निकालाशी काही संबंध नाही आहे. मी आत्ता या क्षणाला निकालापेक्षा या 27 सादरीकरणातलं मला काही खटकलं का, मला काही आवडलं का, काय करायला हवं होतं असं वाटलं. कारण मी जरी परीक्षक असलो तरी एकांकिका बघताना मी काही असा बसून मी प्रेक्षक म्हणूनच ती बघत होतो, मी ती अनुभवत होतो. आणि शेवटी स्पर्धा असते तेव्हा ती, ज्याला आपण असं म्हणतो की सापेक्षतावाद, रिलेटिव्हिटीच्या थिअरीवरच असते की या एकांकिकेपेक्षा ही एकांकिका बरी झाली, या एकांकिकेपेक्षा ही एकांकिका बरी झाली. परंतु या 27च्या 27 संघांचं मी आधी अभिनंदन करतो. कारण उत्तमोत्तम विषय कधी ते फुलले गेले, कधी नाही झाले, काही अडचणी आल्या, परंतु हे सुचणं फार महत्त्वाचं असतं आपल्या कलेच्या क्षेत्रात. आणि याला या 2 वर्षांच्या कालावधीचं खूप मोठी पार्श्वभूमी आहे की आपण बंद झालो होतो. फार छान नरेंद्र भैयांनी शब्द वापरला, आपण बंद झालो होतो. आपण मेलो नव्हतो, मरणाची भीती आपल्या भोवती होती आणि आपल्याला काय करावं काही सुचत नव्हतं. अशा काळामध्ये आपल्याला नाटक, सिनेमा, पर्यटन या सगळ्या गोष्टींवर ज्या प्रकारची बंधनं आली होती त्यातनं हळूहळू वातावरण फुलत गेलं. याच्यात धोकेही झाले की ज्याला म्हणतो आपण की OTT प्लॅटफॉर्म्स यांनी आपल्यावर कब्जा मिळवला. परंतु आपल्याला हेही माहिती आहे की ते कितीही बघितलं तरी इथे रंगमंचावर होणाऱ्या या जिवंत नाटकाला, एकांकिकेला आपण आसुसलेले असतो आणि ती ओढ महत्त्वाची असते. त्यांनी फार छान शब्दात सांगितलं, त्याचं मी एक्सटेन्शन सांगतो की ते म्हणाले इथे रिटेक नसतो. यालाच आम्ही रंगभूमीच्या भाषेत अनब्रोकन लाईन ऑफ एक्सपिरियन्स असं म्हणतो, अनुभवाची अखंड रेषा. म्हणजे पडदा उघडल्यानंतर आपले आईबाप वगैरे कोणी मदतीला येत नाहीत, आपण असतो आणि प्रेक्षक असतात. विंगेत दिग्दर्शकांनी केस उपटले तरी काही होत नाही,
काम करणारा नट आणि प्रेक्षक याच्यामध्ये जो संवाद होतो, त्यांच्यातला जो परस्पर संवाद होतो, अभिनयाद्वारे जे काही घडतं, त्या स्थित्यंतराचा विरेचनात रूपांतर होण्याची खूप मोठी कला आहे. आणि नाटकाला मी खूप सर्वश्रेष्ठ कला यासाठी मानतो की ही सगळ्यात मोस्ट ज्याला असं आपण म्हणतो की डेमोक्रेटिक आर्ट आहे. लोकशाही मानणारी ही कला आहे. एकमेकांवर अवलंबून असणारी माणसं आहेत. मी माझं फक्त पाठांतर करत नाही, त्यांनी मला क्यू दिलं तर मी काही करू शकत नाही, यांनी लाईट दिले नाहीत तर मी अंधारात राहतो, त्यांनी म्युझिक वाजवलं तर काहीच होत नाही. असं सगळ्यांवर अवलंबून असणारी, नागरिक शास्त्राचं उत्तम सुसंस्कृतपणाचं लक्षण असणारी ही कला आहे. त्यामुळे याचं खूप महत्त्व आहे. आणि रंगभूमीकडे म्हणून मी खूप गंभीरपणेही बघतो, कारण मला माहिती आहे की रंगभूमी हा सगळ्यात प्रभावी माध्यम आहे कलेचं. आणि त्यामुळे तिथे उच्चारला जाणारा शब्द, तिथे केली जाणारी कृती, त्यातला मांडला जाणारा आशय, याचा माझ्यावर विशेष नैतिक जबाबदारी असते. त्यामुळे तिथे मला ते कामही खूप निष्ठेने, मनपूर्वक, कन्व्हिक्शननी करावं लागतं, जे जे सोपवले ते काम. आता मी एकांकिकांकडे वळतो. मगाशी स्वप्नीलनी माझ्या भाषणातलं एक जोक चोरला, तर ते ठीक आहे. एकूण 27 एकांकिका झाल्या. तुम्हाला काही मी निरीक्षणं सांगतो. त्याच्यातलं स्वप्नीलनी सांगितलेलं होतं की 27 एकांकिकांमध्ये 11 बाळंतपणं आम्ही बघितली. बाळंतपण म्हणजे गरोदरपण बघितलं. 9 प्रेग्नन्सी ह्या स्त्रियांच्या होत्या. 1 माकडीण होती आणि 1 गाय होती. म्हणजे आम्हाला सगळ्यांना पेच पडला. आमच्यात असं व्हायचं की आता ही एकांकिका सुरू झाल्यावर आहे का ह्याच्यात प्रेग्नंट झालेलं कोणी. म्हणजे हा गमतीशीर योगायोग म्हणता येईल किंवा खरंच कोविडच्या काळातली क्रिएटिव्हिटी म्हणता येईल. परंतु स्वप्नीलनी चांगलं सांगितलं की या पात्रांना झालेली जी बाळं असतील त्यांची पुढे बालनाट्य स्पर्धा भरवणं हाच त्याच्यावरचा चांगला उपाय आहे. 27 एकांकिका झाल्या. मगाशी अद्वैत आणि श्वेता पटकन म्हणाले, जेव्हा संयोजन समिती इथे आली त्याच्यामध्ये एकही स्त्री नव्हती. तर नगरच्या या संयोजन समितीत काही स्त्रियांचा, काही तरुण रंगकर्मींचा, तरुणींचा, युवतींचा सहभाग पुढे असला पाहिजे. हे कनेक्ट मी माझ्या याच्याशी करतो आहे की 27 एकांकिका झाल्या मित्रांनो, फक्त 1 स्त्री लेखिका होती. फक्त 1 एकांकिका एका तरुणीने लिहिलेली होती. बाकी 26 पुरुषांनी लिहिलेल्या एकांकिका होत्या. आणि हेही मला वाटतं की खूप महत्त्वाचं आहे की आत्ता या अनेक गोष्टींनी आपण लिहिते झालेलो आहोत. तर स्त्री रंगकर्मी जेव्हा लिहील तेव्हा वेगळा विषय येईल, वेगळं डायमेन्शन येईल, वेगळी मिती येईल, वेगळे नातेसंबंध येतील. त्याच्यामुळे स्त्री लेखिकांनी पण लिहितं झालं पाहिजे, हे मी या व्यासपीठावरनं तुम्हाला आवाहन करतो. एक फरक आहे की मला स्वतःला काय वाटलं ते सांगतो. जेव्हा 27 एकांकिका होतात तेव्हा सगळ्यात चांगल्या होत नसतात. चांगल्या होत नसतात म्हणजे चांगल्या आणि वाईट असं काहीच निकष नसतो. कोणापेक्षा काय आणि एकूण त्या विषयाला धरून ती एकांकिका कशी होते याचं नेहमीच प्रमाण 1/3 असंच असतं. आणि म्हणून बक्षिसं देताना पण आपण बघतो की त्या मानाने या स्पर्धेमध्ये खूप बक्षीस आहेत. जवळपास प्रत्येक संघाला काही ना काहीतरी केलेल्या चांगल्या कामाबद्दलचं उत्तेजन, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र मिळालेलं आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे. एकांकिकेकडे मी कसं बघतो, मगाशी नरेंद्र भैयांनी घातलेल्या मुद्द्याला मी परत पुढे नेतो. त्यांनी एक चांगला शब्द वापरला की लॉकडाऊननी आपल्याला मिनिमलिस्ट केलं. आपल्या मूलभूत गरजा किती कमी आहेत आणि आपण सुविधांच्या किती आहारी गेलो होतो, अर्थकारणाच्या किती आहारी गेलो होतो, आपण नातेसंबंधाच्या कुठल्या टोकापर्यंत गेलो होतो, आपला संवाद किती विखंडित झाला होता, या सगळ्यांचं एकदा परत मूल्यमापन करण्याची संधीच असं म्हणूया आपण या अवघड काळाने आपल्याला दिली. हे सूत्र घेऊन मी तुम्हाला एकांकिकेच्या स्वरूपात असं मांडीन. मित्रांनो, आपला जो आशय असतो, आपला जो विषय असतो ना, 1 मिनटं मी सूचना करतो, जरा ऑडियन्स लाईट द्याल का? मला कोणाशी बोलतोय ते कळू द्या. ऑडियन्स लाईट द्याल का? हां, नाही तर मग मला परफॉर्मन्स करायची उर्मी येते. त्याच्यापेक्षा मला संवाद साधता येईल, काही जण दिसतील. मी सांगत होतो की एकांकिका करताना या मिनिमलिस्टचा आपण आपल्या जर आशयावर विश्वास असला ना, तर आपल्याला खूप तामझाम करण्याची गरज नाही आहे, सोस करण्याची गरज नाही आहे. आमच्याकडे किती मोठं नेपथ्य, आम्ही किती लाईट वापरतो, किती रंग वापरतो, काय करतो, याची काही गरज नाही आहे. ही गरज आपल्याला स्पर्धेचं बक्षीस मिळवण्याच्या एका हिरिरीतून मिळालेली असते, मला माहिती आहे.
ते इम्प्रेशन पाडायचं असतं, इम्पॅक्ट द्यायचा असतो. परंतु तुम्ही एकांकिकेकडे जर बघितलं आणि आपल्या रचनेकडे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की जर तुम्हाला दिवसभरात 7 एकांकिका करायच्या आहेत आणि मधल्या 15-20 मिनिटात तुम्हाला दुसऱ्या एकांकिकेची तयारी करायची असेल तर याचाच अर्थ त्याच्यामध्ये अंतस्थ हेतू असा आहे की तुम्ही पाहिजे तेवढ्याच गरजांच्या वस्तू वापरून ते नाटक सादर करावं. एकांकिका हे मोठ्या नाटक शिकण्याचं एक छोटं मॉड्यूल आहे आणि आपण जितक्या कमीत सुखसुविधा किंवा सोयीसुविधा तंत्रज्ञांची मदत घेऊन जर करू शकलो तर फार मला असं वाटतं जितका आपण जास्त सोस करतो ना इतर अंगांचा याचा अर्थ आपल्या कलाकृतीवर विश्वास नाही असं मला वाटतं. आपल्याकडे शरीर आहे, आपल्याकडे भाषा आहे, आपल्याकडे लेखन आहे, आपल्याकडे हे रंगमंचाचा एक अवकाश आहे आणि उत्तम दर्जेदार प्रेक्षक आहेत. तर आपण ते करायला पाहिजे असं मला वाटतं. मला खूप जास्त सोस वाटला. मला नेपथ्याच्या बाबतीमध्ये असं वाटलं की खूप इन्स्टॉलेशनसारखं नेपथ्य वाटलं. मांडणी वाटली फक्त. त्याचा नाटकात उपयोग किती झाला मला माहीत नाही बऱ्याच वेळेला. आणि मग नेपथ्याला वेगळं बक्षीस आहे म्हणून फक्त मोठं नेपथ्य करून काहीच गरज नाही. आपल्याला अनेक महत्त्वाचे रंगभूमीवरचे प्रयोग जे आहेत, तुम्ही ज्या घाशीराम कोतवालचं उदाहरण आपण गेली 35-40 वर्ष 50 वर्ष देतो आहे त्याच्यामध्ये एक रिकामा रंग आणि रंगमंच, मागे एक लेवल आणि एक चौकट एवढ्यावर हे जगातलं उत्तम व्हिज्युअलायझेशनचं नाटक झालेलं आहे. त्यामुळे आकृतिबंध बांधताना आपल्याला या अवकाशाचा वापर कसा जास्त चांगला करता येईल. कारण मी बघितलं की त्याच्यामध्ये जी ओढाताण होते, आरडाओरड होते, धावपळ होते, ऊर्जा व्यस्त होते ती आपल्याला नाटकात अजून चांगली केंद्रित करता येईल का याचा जरूर विचार करा. म्हणजे मग काय होतं की संगीत पण आपल्याला मग हरकत नाही. एखाद्या नाटकाला लाईव्ह संगीताची गरज आहे, काही याला रेकॉर्डेड चालणार आहे, त्याची मला काहीच मी त्याच्यासाठी म्हणून कुठल्या रेकॉर्डिंग केलेल्या तुकड्यांचं फक्त असं लक्षात आलं की या रेकॉर्डिंगच्या तुकड्यांमध्ये सुद्धा एकूणच मला काय लक्षात आलं माहिती आहे एकांकिका सादर होताना की या दरम्यान पाहिलेल्या OTTचा आपल्या रंगकर्मींवर फार वाईट परिणाम झालेला आहे. तुमच्या नॅरेशनची, तुमच्या सादरीकरणाच्या पद्धतीवर वेब सिरीजची खूप छाप मला अनेक एकांकिकांमध्ये दिसली. अनेक साऊथ इंडियन फिल्मचे पार्श्वसंगीताचे तुकडे मला ऐकायला मिळाले. त्या पद्धतीची धाटणी आणि रचना मला वाटली. म्हणजे उत्तम नाटक चालू आहे आणि अचानक कंपोजिशनमध्ये पुष्पासारखा डान्सच करायला लागतात माणसं. हे का? हे करायची काहीच गरज नाही आहे. म्हणजे वेब सिरीजची तुम्हाला गंमत सांगतो. वेब सिरीजच्या सुरुवातीस मी बघितलं की अनेक ठिकाणी म्हणजे त्याला हाफ फ्लॅशबॅक म्हणतो ना, फोल्ड ओव्हर म्हणतो आपण, काय म्हणतो फोल्ड बॅक म्हणतो, की तशा पद्धतीचं की एक दृश्य फक्त एक दाखवायचं, अंधार करायचा आणि नंतर मग ते मागे जाऊन पुढे जाऊन मग मध्ये ते कधीतरी येणार. ही पद्धत त्या माध्यमाला जास्त पुरेशी, आपल्याला ती धावपळ करावी लागत नाही. प्रकाश योजनेच्या बाबतीत तर मी बराच नाराज आहे. तो यासाठी की एवढे ब्लॅकआउट्स का लागतात तुम्हाला? 25-25 ब्लॅकआउट होते एका एकांकिकेमध्ये. म्हणजे मोंटाजसारखं किंवा सिनेमॅटिक, तो सिनेमाच्या तंत्राचा वापर आपल्याला कशाला करायचा आहे? मित्रांनो, एक धोरण नेहमी लक्षात ठेवा, जे मी पाळत आलेलो आहे आणि चांगले रंगकर्मी पाळतात, की रंगमंचावर चित्रपट करायचा नाही आणि पडद्यावर नाटक दाखवायचं नाही. त्या माध्यमाची जी शक्ती आहे, त्या माध्यमाचं जे सामर्थ्य आहे, तुम्ही मल्टीमीडिया वापरता येऊ शकतो, पण त्याचा वापरही आपल्याला थिएट्रिकल पद्धतीनेच करावा लागेल. नाही तर मग आपण उत्तम शूटिंग करून दाखवू नये ते एकांकिका. का आपण लाईव्ह बोलवतो प्रेक्षकांना आणि का त्यांच्या प्रतिसादामध्ये आपण त्याच्यावर आपण झोकतो आपला परफॉर्मन्स. एक एकांकिका होती की ज्याच्यामध्ये मला कळे ना 1.5 मिनिटाचा ब्लॅकआउट होता. शेवटाकडे चालली होती एकांकिका, 1.5 मिनिटाचा ब्लॅकआउट. म्हटलं आता काय मोठं काहीतरी व्हिज्युअल येणार आहे आणि काहीच नव्हतं. म्हणजे फक्त ती प्रॉपर्टी मायनस कर, त्या बाकीच्या गोष्टींवर अंधार करून फक्त प्रकाश योजनेच्या सहाय्याने आपण करू शकतो ना. आपल्याला स्टेजवर नॅचरलिझम दाखवायचा आहे सिनेमातला का सिलेक्टिव्ह रिअलिझम दाखवायचा आहे रंगमंचावरचा, याचं भान मित्रांनो ठेवा. मिनिमलायझेशन हे त्या सिलेक्टिव्हिटीशी संबंधित असतं, प्रपोर्शनशी संबंधित असतं. मेकअप किती करायचा आहे, कलर्स किती वापरायचे आहेत, कंपोजिशनमधलं काय बॅलन्स करायचं आहे. आणि हे खूप छान ऊर्जेचं माध्यम आहे. तुम्हाला काही तामझाम पुन्हा सांगतो करण्याची गरज नाही. लिखाणाच्या पातळीवर खूप चांगले विषय आले वेगवेगळे, म्हणजे अगदी संपूर्ण. एक गंमत पुन्हा तुम्हाला सांगतो की थोडा फरक असतो एकांकिका स्पर्धेमध्ये, नाटकांच्या स्पर्धेमध्ये. मी त्याच्याकडे असं बघतो की महाविद्यालयीन पातळीवरची एकांकिका स्पर्धा असते
त्याला जरा वेगळं एनर्जी असते, वेगळं सादरीकरण असतं. ही खुली एकांकिका स्पर्धा आहे. यामध्ये कुठल्याही वयाचा माणूस, कुठलीही संस्था सहभागी होऊ शकते. त्याच्यामुळे याच्यामध्ये मोठ्या नाटकाची शक्यता असलेल्या गोष्टी बघायला मिळतील असं मला वाटतं. जेव्हा तरुणांची एकांकिका असते महाविद्यालयीन पातळीवरच्या, त्यावेळेसची ऊर्जा वेगळी असते, त्यांच्या सादरीकरणाच्या वेगळ्या गमती जमती असतात. म्हणजे मग प्रत्येक एकांकिका सुरू होण्यापूर्वी करंडक कुणाचा, करंडक आमचाच वगैरे जे चाललेलं असतं, त्याच्या वातावरण निर्मितीची एक वेगळी नशा त्या माहोलमध्ये असते. ते स्पिरिट असतं. तुम्ही बघा, जर 27 एकांकिका झाल्या आणि एकेका एकांकिकेमध्ये 25 ते 30 माणसं सहभागी होते, म्हणजे गेल्या 4 दिवसात 600 ते 650 रंगकर्मी या परिसरात वावरत होते. ही खूप महत्त्वाची गोष्ट मला वाटते. मला अशी काळजी वाटली, मी एक प्रश्न म्हणून विचारतो, मला असं वाटलं की यांनी 4 दिवसाची सोय केली तुमची राहण्याची, तर आपलं नाटक सादर झाल्यावर इतर संघाचं नाटक सगळ्या संघांनी बघितलं का? बहुतांशी बघत असतील, पण खूपदा असं होत होतं की एकांकिका झाल्यावर खाली मोठमोठ्याने गाणी म्हटली जात होती, पण इथे चालू असलेल्या नाटकालाही मंडळी बसली नव्हती. तुमच्यासाठी ही मोठी कार्यशाळा आहे. तुम्हाला सांगतो, आपण करून जेवढं नाटक कळत नाही ना, तेवढं दुसऱ्याचं बघून कळतं. नाटक बघून जास्त कळतं. त्याच्यातलं आपल्याला एक मायक्रो लेवलला त्याचं, अरे ही अच्छा अशी चूक झाली होती का, अशी चूक होते का. एक लक्षात ठेवा, रंगभूमीवर मी त्याच्याकडे नेहमी मेडिटेशनसारखं बघतो. मेक बिलीफ आहे. मी मगाशी शब्द वापरला, आम्हाला माहिती आहे एकांकिका आहे, याच्यामध्ये काही अख्खं घर उभं राहणार नाही आहे, अख्खं शेत उभं राहणार नाही आहे, अख्खं वातावरण. आम्हाला त्याचा सजेशन द्या फक्त. आम्ही एकदा स्वतःवर अंधार केला ना मित्रांनो, या रंगभूमीचं आणि नाटकाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण इथे स्वतःवरून स्वतःवर अंधार करून घेतो. त्या अंधारात मग या 1000 जणांचे 2000 डोळे, 2000 कान, 2000 मेंदू कार्यरत होतात. म्हणून नाटक चांगलं बघत असताना आपल्याला जास्त ऐकू येतं, जास्त दिसतं, जास्त स्मरणशक्तीत राहतं. ते परमनंट मेमरीमध्ये स्टोअर होतं आपल्याला. आम्ही 27 एकांकिका बघितल्या, परंतु पटकन बक्षीस घ्यायला आल्यावर श्वेता खालून शाबास पिंट्या असं म्हणाली. म्हणजे ज्या कलाकारांमधलं त्याचं नावसुद्धा आमच्या लक्षात राहतं, कारण ते तिच्या मेमरी इतकंच या कलेचं वैशिष्ट्य आहे की ते परमनंट मेमरीमध्ये स्टोअर होतं. म्हणून आपल्याला चांगल्या नाटकातली वाक्य अनेक वर्षानंतर लक्षात राहतात. त्याचं कारण सायंटिफिक आहे. जी विरेचनाचा सिद्धांत आहे आपला, मला तुम्ही सांगा, आपल्याकडे तिकीट व्यवस्था ही आर्थिक उत्पन्नावर आधारित असते ना. ज्याला परवडतं तो 500 रुपयाचं तिकीट घेतो आणि ज्याला परवडत नाही तो 100 रुपयाचं तिकीट घेतो. पण या नाटकाची गंमत अशी आहे, या नाटकाचं सामर्थ्य असं आहे की नाटक ज्या क्षणाला टाळी वाजायला पाहिजे तेव्हा 500वाला आणि 100वाला एकाच क्षणाला वाजवतो, एकाच क्षणाला हसतो, एकाच क्षणाला इमोशनल होतो. हे कसं होतं? कारण त्या दरम्यान त्याचा भावनांक आणि बुद्ध्यांक वर्कआउट होत असतो. त्याला आर्थिक उत्पन्नाची गरज नसते. ते एका लेवलला येतात सगळेजण. म्हणून असं म्हटलं जातं की चांगलं नाटक बघून एक जर बाहेर पडला, म्हणजे एक नाटक बघण्यापूर्वीचे आपण आणि चांगलं नाटक पडून बाहेर गेल्यानंतरचे आपण, याच्यात खूप मोठा फरक असतो आणि तो चांगला असतो. त्यामुळे आपली समजूत वाढवणारं नाटक आपल्याला करायचं आहे. स्पर्धेतलं बक्षीस हे दुय्यम आहे, हे वारंवार लक्षात ठेवा मित्रांनो, हे वारंवार लक्षात ठेवा. हे तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे, हे तुमच्यासाठी खूप मोठं वर्कशॉप आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की जितकं नवीन, म्हणून मी स्त्री लेखिकांना पण आवाहन करतो आहे, जितकं नव्याने लिहिलं जाईल ना, म्हणजे काही स्पर्धांमध्ये असतं ना की ही जर इतर ठिकाणी पारितोषिक विजेते असेल तर त्याला एंट्री नाही, ते मला कधी कधी बरं वाटतं. कारण मग या स्पर्धेच्या निमित्ताने नवीन लिखाण होईल आणि मग याच्यात फसवणूक पण होते अनेकदा. दुसऱ्या कुठल्या तरी स्पर्धेत त्या क्षणीच्या प्रयोगाला मिळणाऱ्या दादीतून किंवा त्यावेळेच्या परीक्षकांच्या समजेतून कशातूनही का असे ना, नंबरात आलेली एकांकिका दुसऱ्या कुठल्या तरी स्पर्धेत येत नाही, तर तो त्या एकांकिकेचा दोष नसतो. आपलं बक्षीस मिळवण्याचा जो अट्टहास असतो त्याचाच दोष असतो असं मी समजतो. त्याच्यामुळे नवीन करून बघा, ट्राईड अँड टेस्टेड बघा. रंगभूमी हे फॉर्म्युलावालं गणित नाही. त्यामुळे याच्याकडे तुम्ही गंभीरपणाने बघाल असं मला वाटतं. संवाद लेखनाच्या बाबतीत ना काही गोष्टी आहेत ना आता, म्हणजे त्या आपण ठरवल्या पाहिजेत की 30 मिनिटाच्या एकांकिकेत आपण एकच मुद्दा कितीदा बोलतो, एकच वाक्य कितीदा बोलतो, एकाच भावनेविषयी कितीदा बोलतो, हे आपण तपासू शकतो ना तालमींच्या दरम्यान.
आणि कृपया तुम्हाला सांगू का, एक विचारू वगैरे संवाद आता बाद करून टाका एकांकिकेतून. एक विचारू असं जेव्हा कुठलं पात्र विचारतं तेव्हा मला भयंकर राग येतो. अरे विचार ना बाबा, ऐकायला चालू आहे ना मी. एक विचारू हे न सुचण्याचं लक्षण आहे संवाद लेखन, असं मला वाटतं. त्याच्यामुळे त्याच्या शैलीमध्ये, संवादामध्ये, आपला अनुभव मांडणीमध्ये पण खूप काही काही चांगले एक्सपेरिमेंट्स झालेले आहेत या स्पर्धेतसुद्धा. मी परत परत ते बक्षिसांकडे न जाण्यासाठी मी कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये तुमच्याशी बोलतो आहे, ऑब्झर्वेशन म्हणून बोलतो आहे, माझी काही निरीक्षणं नोंदवतो आहे, ती फक्त तुम्ही ऐकून घ्या असं मला वाटतं. तुमच्या OTTचा जर असा फायदा करून घेतला तर तुम्ही असा विचार करा उलट, की इथे बसलेला हा प्रेक्षक, मला या करंडकसाठी संयोजकांचे यासाठीही आभार मानायचे आहेत की या स्पर्धेमध्ये तुम्ही बघितलं असेल तर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण सर्वत्र ग्रामीण पातळीवरचे, निमशहरीमध्ये, तालुका लेवल, जिल्हा लेवल, महानगरांमधले रंगकर्मी सहभागी झाले होते. त्यामुळे त्या प्रकारचं सांस्कृतिक देवाणघेवाण इथे होते. आणि याच्याकडे तुम्ही बघा की जेव्हा प्रेक्षक दिवसभरात 7 एकांकिका बघतात, परीक्षक आम्हाला जरी नेमलेलं असलं ना तरीसुद्धा नाटक सगळ्यांना कळत असतं. आणि म्हणून जे अर्थात ते आवडीचं पण असते ती टाळी. आणि दुर्दैवाने तुम्हाला हीही सूचना देतो एकांकिका करणाऱ्यांना, नाटक करणाऱ्यांना, भाषण करणाऱ्यांना, की टाळ्या वाजवल्या जाणाऱ्या प्रत्येक वेळेला तुमच्या सन्मानासाठी नसतात. त्या टाळ्या वाजवण्याचे वेगवेगळे उद्देश असतात. आपल्याला वाटतं की आपल्या परफॉर्मन्सला टाळी मिळते, आता संपवा लवकर अशी पण टाळी असते. त्याच्याकडे पण भान ठेवायचं, आपल्या दिलेल्या प्रत्येक प्रतिसादाकडे नीट भान ठेवायचं. मी सांगत होतो की जेव्हा 7 एकांकिका सलग जेव्हा प्रेक्षक बघतात ते तुमच्या OTTच्या भाषेत बिंज वॉचच करत असतात. ते बिंज वॉचिंगमध्ये त्यांना दिवसभरात एक स्केल मिळतं की अरे ह्या एकांकिकेतला विषय, या नाटकातलं हे, या नाटकातलं ते, त्या नाटकातलं ते. मी नरेंद्र भैया तुम्हाला अशी विनंती करेल की 2-3 वर्षांच्या विजेत्या लोकांसाठीची एक कार्यशाळा तुम्ही जरूर घ्या. त्यात मी आपणहून सहभागी होईल, इतर काही सिनियर रंगकर्मींना जॉईन व्हायला सांगेल. फक्त बक्षीस मिळून नाही तर यांच्यासाठीची पुढची रंगसंवेदना वाढवण्यासाठी पण काही काम व्हावं असं मला मनपूर्वक वाटतं. मला वाटतं आता मीच सांगितलेली गोष्ट माझ्या विरुद्ध जाईल आणि टाळी वाजेल, त्याच्यामुळे बसायला पाहिजे मी. दुसरी अशी गोष्ट की या सगळ्या बघितल्याचा परिणाम इतका झाला की आपण थोडेसे आपण आता सगळे आधुनिक आहोत. घरी बसून आईबाबा आणि मुलं गेम ऑफ थ्रोन्स बघतात, सेक्रेड गेम्स बघतात, हो की नाही? त्यांनी आपल्याला परमिशन दिल्यासारख्या शिवीगाळ इथे करू नका ना. त्याची गरज किती आहे, प्रपोर्शन किती आहे, हिंसेची, गुन्ह्याची. आपल्याकडे खलनायक रंगवून, म्हणजे मला भीती वाटते स्टेजवर दारुडा, वेडा, म्हातारा असे आले की मी घाबरतो की आता काय अभिनयाचे आविष्कार. आणि एवढे क्लिशे करून टाकल्यात आपण काही गोष्टी, रंगांच्या, वापरांच्या, अभिनयाच्या. बरी चाललेली असताना एकांकिका, आपल्याला माहिती इथे काय गंमत असते, हे कुठले, परत सांगतो याचा निकालाशी संबंध नाही, हे इतकं तोलून मापून करायचं माध्यम आहे की परवा. आणि असे ॲक्सिडेंट्स रंगमंचावर वारंवार घडतात. अत्यंत ड्रामॅटिक सीन चालू आहे आणि येणारा पोलीसच घसरला तर कसं होतं? ती फजिती न होण्यासाठीचीच रिहर्सल असते. त्यामुळे तिथे होणारा जो जिवंत परफॉर्मन्स असतो त्याचा समतोल आपल्याला खूप राखावा लागतो, हे नीट लक्षात ठेवा. आणि मला असं वाटलं एकूण की बटबटीतपणा जो दुसऱ्या माध्यमातला आहे तो कृपया रंगभूमीवर आणू नका. तुम्हाला मिनिमल गोष्टी वापरून उत्तम नाटक सादर करता येतं याच्यावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. आपल्या केलेल्या चुका टाळा. पुढच्या एकांकिके करताना नंबर नाही आला, नंबर मिळाला याचं काही देणं घेणं नाही. मात्र जी बक्षिसं निवडली आहेत आम्ही याच्या पुढचीसुद्धा आणि आता दिलेलीसुद्धा, त्यांच्याविषयी मी जरी बोललो नसलो तरी ते बक्षीस दिलं यातच माझी प्रतिक्रिया नोंदवलेली आहे, आमच्या तिघांची प्रतिक्रिया नोंदवली आहे. काही अप्रतिम लेखन, काही अप्रतिम संवाद, काही अप्रतिम अभिनय, काही अप्रतिम तांत्रिक क्षण आम्ही या अवकाशात निर्माण झालेले बघितले. या 4 दिवसात आमच्या तिघांच्या पण खूप सांस्कृतिक गप्पा झाल्या, संयोजकांशी वारंवार बोलणं झालं, नगरच्या प्रेक्षकांबरोबर आम्हाला ह्या एकांकिका बघता आल्या. मला स्वतःला खूप आनंद वाटतो. मी नेहमी सर्व प्रकारच्या रंगभूमीशी कनेक्टेड राहण्याचा प्रयत्न करतो, कारण माझ्यातला विद्यार्थी अजून जागा आहे. तर तुम्हीसुद्धा हे लक्षात ठेवा की नाटकाचं शिक्षण कधीच संपत नाही. एक एकांकिका करून, एक नाटक करून, 4 सिनेमे करून ती अखंड प्रक्रिया आहे, ती राबवा.
या स्पर्धेतल्या सर्व विजेत्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि माझं एवढं लांबलचक भाषण ऐकून घेतल्याबद्दल विशेष आभार.